जळगाव शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंग सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नैसर्गिक रानभाजी महोत्सवाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्हाभरातील आदिवासी भागातील नागरिकांसह विविध विक्रेत्यांनी महोत्सवात सहभागी होत रानभाज्या, नैसर्गिक फळे, भाज्या आणि अन्य आरोग्यदायी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या। महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यासह करवंद, कारटुले, कडुलिंब, विविध प्रकारच्या वेली, नैसर्गिक मध, झाडांची रोपे, नैसर्गिक खते आदी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते। नागरिकांनी या स्टॉलला भेट देत रानभाज्याची माहिती घेत खरेदी केली। यावेळी विक्रेत्यांनी विविध रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म, आहारातील उपयोग तसेच आरोग्यासाठी होणारे फायदे याबाबत नागरिकांना माहिती दिली। पारंपरिक पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्यांचे संवर्धन आणि त्यांचा आहारात समावेश करण्याचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले। दरम्यान नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नैसर्गिक उत्पादनाविषयी जनजागृती करण्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। या उपक्रमासाठी कृषी विभागातून सेवानिवृत्त झालेले आत्मा प्रकल्पाचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे, नैसर्गिक शेतीच्या मार्गदर्शक डॉक्टर रंजना बोरसे यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। रानभाज्या व नैसर्गिक उत्पादनांची थेट विक्री उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले। नमस्कार सर, मला ह्या श्री रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सवाबद्दलची माहिती मिळाली होती। या अगोदर मी गेल्या 2 महिन्यापासून प्रत्येक आठवड्याला इथे रविवारी येतो व रानभाज्यांचा आस्वाद घेतो आहे। प्रत्येक रविवारी आम्ही एक वेगळी रानभाजी त्यामध्ये टेस्ट करतो, नवीन पद्धतीने जे काही असेल त्यांच्याकडनं समजून घेतो कशी रेसिपी करायची, कशा पद्धतीने खायची। मी इव्हन यामध्ये केना एक भाजी बघितली जी की शेतामध्ये तण म्हणून उगते, पण आम्ही कधी विचार केला नव्हता की ती भाजी म्हणून आपण खाऊ शकतो आणि आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो। त्यांनी ज्यावेळेस समजून सांगितलं ते रानातली असल्यामुळे तिला खाण्यायोग्य आहे व करण्याची पद्धत वगैरे समजून घेतली, त्यामुळे मला ती आवडलं। त्याचबरोबर मी आज इथं बांबूचा कोंब तो पण घेतला आहे विकत, तो पण आता त्यांच्याकडनं जी रेसिपी समजून घेतली त्या पद्धतीने बनवून घ्यायची। मागच्या वेळेस आम्ही याचे फुलं घेतले होते, त्याची रानभाजीचा आस्वाद घेतला। खूप चांगलं, मुलंही घरी आवडून खात आहेत, घरचा परिवारही आवडून खातो आणि मला ते खाताना एक आरोग्यदायी असं फील होतं, जेणेकरून फिट फील होतं की आपण जे काही अडल्ट्रेशन स्प्रेइंगवाले खतांवाले जे भाजीपाला खातो त्यापेक्षा हे कधीही चांगलं आणि खूप आम्ही एन्जॉय करतो आहे। आणि कंटिन्यूस ह्यांचा हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्यांचे खरोखर धन्यवाद की अशा पद्धतीचे रान महोत्सव, रानभाज्या आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे आणि आम्ही असंच कंटिन्यूस ह्या रान महोत्सवाचा, रानभाज्यांचा आस्वाद प्रत्येक रविवारी घेत राहू। धन्यवाद ज्यांनी आयोजन केलं त्यांच्याबद्दल। माझं नाव प्रशांत पाटील, मी जळगावचा रहिवासी आहे। मी पण एक शेतकऱ्यांना यामध्ये कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो आणि वेगवेगळ्या उद्योगांना आम्ही सबसिडी वगैरेसाठी काम करत असतो। परंतु हा उपक्रम खूप आगळा वेगळा आहे, जे की लोकांना खरंच याची गरज होती। तो प्लॅटफॉर्म ऑफ जळगावला उपलब्ध झालेला आहे श्री माध्यमातून। धन्यवाद सर। नमस्कार, आम्ही इथे कृषी विज्ञान केंद्र पाल मधनं मी भाग्यश्री चौधरी आहे। आम्ही दरवर्षी हा रानभाजी महोत्सव आहे त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतो आणि ज्या आमच्या इथल्या आदिवासी महिला आहेत त्यांना एक मार्केट किंवा एक जे बाहेर भाजीपाला विक्रीसाठी जो प्लेस आहे तो अवेलेबल करून देतो आणि ज्या रानभाज्या आहेत त्यांचे महत्त्व सांगतो किंवा ते रेसिपी कशी बनवायची त्याच्यासाठी आम्ही ही पुस्तिका तयार केलेली आहे। तर त्याच्यामधनं आम्ही त्यांना वेगवेगळे ग्राहकांना पोषण कसं भेटते, त्यांनी ह्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या का खाण्यासाठी पाहिजे आहे याचे महत्त्व सांगतो। त्याच्यामध्ये लोह वगैरे असतं, ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, तर ग्राहकांनी ते आवर्जून खायला पाहिजे असं आमचं त्यांना एक मार्गदर्शन आहे किंवा एक विनंती आहे।